हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दीपालीज लाईफ ॲट होम. तर फायनली माझं घर सेट करून झालेलं आहे. बऱ्याच दिवसापासून सामान लावण्यात खूप धावपळ होती, पण आता ते सगळं सामान हळूहळू आपल्या जागेवर बसलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला हेच दाखवणार आहे की मी माझं घर कसं सेट केलेलं आहे, किचन कसं आवरलेलं आहे, हॉल कसा सेट केलेला आहे, त्याच्यानंतर बेडरूम्स कसं आवरलं, कबर्ड्स कुठे ठेवलेलं आहेत, एक रूममध्ये तीसाठी खेळण्याची ठेवलेली आहे आणि आमची छोटीशी बाल्कनी. तर या सगळ्या गोष्टी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, तर स्टे ट्यून. तर हा आहे आमचा हॉल. त्यानंतर इथे आहे आमचा सोफा, इथे व्हीलचेअर आहे, इथे टी टेबल आहे आमचा. त्यानंतर आम्ही इथे एकदम अपोजिटला टी व्ही लावलेली आहे, म्हणजे थोडं क्रॉसमध्ये, जेणेकरून सोफ्यावर बसणाऱ्या लोकांना पण टी व्ही दिसली पाहिजे आणि इथे डायनिंग टेबलवर जे पण जेवण करायला बसतील त्यांना पण टी व्ही दिसली पाहिजे, म्हणून जरा क्रॉसमध्ये ठेवली आहे टी व्ही. त्यानंतर हा बाहेरचा व्ह्यू बघा. हा आहे आमचा डायनिंग टेबल. तर बघा, असा काही दिसतो आमचा हॉल. त्यानंतर इकडे आहे किचन. किचनमध्ये बघा मी असं सामान ठेवलेलं आहे. कबट नसल्यामुळे थोडं तुम्हाला असं बाहेर दिसत असेल, पण मी व्यवस्थित असं कुठलीच वस्तू ठेवलेली नाही, व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेली आहे. काही सामान या ड्रॉवरमध्ये गेलेलं आहे. त्यानंतर इकडे पण एक रॅक होती, तिथे मी फिल्टर आणि हे आपलं पाणी प्यायचं माठ. ही आहे फ्रीज. त्यानंतर इकडे आहे वॉशरूम आणि टॉयलेट बाथरूम. इथे सिंक आहे. इथे मी माझी वॉशिंग मशीन ठेवलेली आहे. ही आहे बेडरूम. इथे बेड ठेवला आहे. इथं दीदीच्या पप्पांचं कबर्ड आहे, कपाट. इथे वॉशरूम आहे. त्यानंतर माझं कपाट इथे आहे. काही सामान थोडं बाकी आहे हे करायचं अदितीचं. तर इथे हे जे दिसते, इथे आम्ही एक अलमारी ऑर्डर केलेली आहे, ते इथे सेट होईल. बेडच्या वर इथे आमचा फोटो येईल दोघांचा. आमचा एक मोठा फोटो आहे दोघांचा लग्नाचा, फ्रेम केलेला. तर तो फोटो आम्हाला या बेडच्या एक्झॅक्ट वर लावायचा आहे. ते लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच कुठे लावलेलं आहे. तर अशी होती आमची बेडरूम. त्यानंतर इकडे आहे अदितीची रूम. तर ही रूम स्पेशली आम्ही तिला खेळण्यासाठी किंवा स्टडी वगैरे करण्यासाठी ठेवली. इथं आम्ही खूप काही असं सामान ठेवलेलं नाही आहे. इथं तिचे टॉईज आहे. त्यानंतर हे जे 2 बॉक्स दिसत आहेत, ह्या 2 बॉक्समध्ये तिचे टॉईजच भरलेले आहेत आणि ते असा पसारा दिसेल म्हणून आम्ही त्या बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवलेलं आहे. तिथं स्टडी टेबल, चेअर, तिची डॉल खूप घाण झालेली आहे. आणि ही आहे आमची बाल्कनी. आहे बाहेरचा व्ह्यू. तर ही आमची फेवरेट प्लेस आहे. इथे रोज आम्ही सकाळी चहा, नाश्ता आणि सायंकाळचा नॅचरल एअर हे घेत बसतो. तर गाईज, असा होता माझा आजचा व्हिडिओ. तर तुम्हाला कसं वाटलं, काही चेंजेस करावं असं वाटतं का तुम्हाला, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.